छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जागा वाटपासाठीची महायुतीची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। महायुतीची 6 तास चाललेली ही मॅरेथॉन बैठक निष्फळ ठरली आहे। भाजप शिवसेनेत मोठ्या भावावरून जोरदार झुंपली। 12 तास जागांचा तिढा हा कायम आहे। शिरसाट आक्रमक झाले। जागा वाटपाचा चेंडू आता शिंदे आणि बावनकुळेंच्या कोर्टामध्ये टाकण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील जागा वाटपासाठी महायुतीची 6 तास चाललेली मॅरेथॉन बैठक निष्फळ ठरली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बैठकांचं सत्र, मात्र 6 तास ही मॅरेथॉन बैठक झाली आणि मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे। ही बैठक जी होती ही 8वी बैठक होती। तब्बल 6 तास चर्चा झाली, मात्र पदरी काय पडलं तर ती फक्त निराशाच। कारण भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी एकत्रित यायचं की नाही, युती करायची की नाही आणि निवडणूक लढवायचं की नाही, ह्या विषयावर ही चर्चा करण्यात आलेली आहे। आतापर्यंत तब्बल 8 बैठका झालेल्या आहेत। आता 9वी बैठक देखील होईल, मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत की यांच्या जागा कधी वाटप होणार आणि कोणता उमेदवार कसा उभा करायचा, कोणत्या ताकदीचा उभा करायचा। मात्र काही अशा जागा आहेत त्या जागांसंदर्भात तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कारण काही नेत्यांना स्वतःच्या मुलाला तिकीट द्यायचंय, तर काही जणांना असं वाटतं की आपल्या घरातील सदस्यांना तिकीट मिळायला हवं, आपल्या जवळच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला तिकीट मिळायला हवं। यामुळे देखील एक तिढा आहे आणि या ठिकाणी काही पक्ष हे 55 जागा मागतात तर काही पक्ष हे 45 जागा मागतायत। यामुळे हा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीला काही दिवस आता डोळ्यासमोर आलेले आहेत, काही दिवस बाकी आहेत। मात्र जर त्यांचा जागा वाटपाचा तिढा जर असाच कायम राहिला तर याचा फटका या उमेदवारांना बसू शकतो। अनेक दिवसांपासून बैठकांवर बैठका, तारीख पे तारीख असल्यासारख्याची ही तक्रार जी आहे ती कार्यकर्ते करतात, मात्र अद्यापही खुलासा झालेला नाहीये। जागा वाटपाचा प्रश्न सोडवला गेलेला नाहीये। वारंवार बैठका झाल्या, मात्र मग निवडणुकीची तयारी करायची कशी किंवा कधी करायची हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उमेदवार उपस्थित करतोय। कोरोना संकटानंतर ज्या काही निवडणुका होत आहेत या निवडणुकांना सुद्धा जर जागा वाटपामध्ये विलंब होत आहे, तर आता हा जो तिढा आहे हा थेट वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे। म्हणजेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या जागा वाटपाच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर जेव्हा या याद्यांवर नजर फिरवली जाईल, जेव्हा हे अधिकृत होईल तेव्हाच पुढचा जागा वाटपाचा तिढा सुटेल। मात्र वारंवार या बैठकांमुळे नेते देखील आता संतपलेले आहेत, संतापायला लागलेले आहेत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।